आज जंतर मंतरवरती आंदोलन करावं लागते राजीनामा मिळवण्यासाठी. परंतु महाराष्ट्रात एक असा नेता होऊन गेला आहे, ज्याने जनतेच्या हक्कासाठी राजीनामा दिला होता. कोण होते ते? का दिला होता राजीनामा? सगळं सांगते. ही रील शेवटपर्यंत बघा आणि खेडेगावला नक्की फॉलो करा. ही गोष्ट आहे 1956 ची. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी चळवळ पेटली होती. परंतु त्या काळी केंद्र सरकारला मुंबई महाराष्ट्राला द्यायचीच नव्हती. यासाठी प्रत्येक मराठी माणसाने रस्त्यावरती उतरून आंदोलन करायला लागले. त्याच वेळेस मोरारजी देसाई या सरकारने या आंदोलकांवरती गोळीबार करण्याचे आदेश दिले. यामध्ये 100हून अधिक जणांना आपले प्राण गमावावे लागले. या झालेल्या अन्यायाला बघून जनतेच्या हक्कासाठी स्वतःहून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणारे ते होते भारतीय रिझर्व्ह बँकेचे तसेच स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री सी.डी. देशमुख. या आंदोलनात झालेला हल्ला पाहून सी.डी. देशमुख हादरून गेले. सत्तेची ऊब आणि मंत्रिपदाचा डांबडौल सोडून त्यांनी थेट जनतेची बाजू घेतली. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना संसदेत उभे राहून त्यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीवरती खडे बोल सुनावले आणि आपल्या अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिला. ज्या सरकारला जनतेच्या भावनेची कदर नाही, जिथे गरिबाचं रक्त सांडलं जाते, त्या सरकारमध्ये मला क्षणभरही राहायचं नाही. या सत्तेपेक्षा जनता आणि स्वाभिमान महत्वाचा, हे सी.डी. देशमुखांनी दाखवून दिले. आज प्रत्येक नेत्याची हीच भावना असायला हवी की नको मित्रांनो? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका.